नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज की सबसे बड़ी खबर चंद्रपुर से आ रही है, जहां चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी की लापरवाही ने एक निर्दोष की जान ले ली और कई लोग गंभीर रूप से घायल हो गए। चंद्रपुर के पड़ोली चौक पर चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी के टैंकर की वजह से एक बड़ा हादसा हो गया। पहले टैंकर पलटने से सड़क पर राख और धुंध फैल गई, जिससे हाईवे पर घना धुआं छा गया। इस धुंध की वजह से नागपुर की ओर से आ रहे वाहन चालकों को कुछ साफ नजर नहीं आ रहा था और इसी धुंध के कारण नागपुर से चंद्रपुर की ओर तेजी से आ रही एसटी महामंडल की एक बस चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी के एक ब्रेकडाउन ट्रक से टकरा गई। टक्कर इतनी जोरदार थी कि बस के परखच्चे उड़ गए। वहीं कंडक्टर की मौके पर ही मौत हो गई, जबकि ड्राइवर को अपने पैर गंवाड़े पड़ सकते हैं। चश्मदीदों के मुताबिक अगर चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी द्वारा वहां स्थित धूल समय पर साफ की जाती, अगर आरटीओ अपनी ड्यूटी निभाते और ट्रक नियमों के अनुसार खड़े किए जाते तो यह हादसा टाला जा सकता था। लेकिन प्रशासनिक नाकामी और चड्डा ट्रांसपोर्टर कंपनी की लापरवाही ने एक निर्दोष की जान ले ली, वहीं कई निर्दोषों को मौत के मुंह में ढकेल दिया। इस दुर्घटना के बाद एसटी महामंडल ने एक बड़ा कदम उठाते हुए चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी के मालिक पर मामला दर्ज करने की मांग की है। साथ ही मृतक बस कंडक्टर के परिवार को 50 लाख रुपए का मुआवजा और घायल ड्राइवर के इलाज का पूरा खर्च देने की मांग की है। पड़ोली के सरपंच और स्थानीय नागरिकों ने चेतावनी दी है कि अगर ट्रांसपोर्टर कंपनियों की मनमानी और प्रशासन की लापरवाही पर रोक नहीं लगाई गई तो बड़ा जन आंदोलन होगा। पड़ोली के सरपंच ने साफ इशारा किया है कि निर्दोष मुसाफिरों को मुआवजा दिया जाए, अन्यथा वह चड्डा ट्रांसपोर्टर कंपनी के खिलाफ जन आंदोलन करेंगे। सबसे बड़ा सवाल यह उठता है कि क्या चड्डा ट्रांसपोर्ट कंपनी पर सख्त कार्रवाई होगी? क्या रिश्वतखोर आरटीओ अधिकारी पर कोई गाज गिरेंगी या फिर हमेशा की तरह यह मामला दबा दिया जाएगा? आपकी क्या राय है? क्या ट्रांसपोर्ट और भ्रष्ट आरटीओ अधिकारियों के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए? हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं। फिलहाल के लिए बस इतना ही। देखते रहिए ग्लोबल मिशन न्यूज, जहां खबरों को सच के तराजू में तोला जाता है। धन्यवाद। आज आमचा चंद्रपूर आगार बंद आहे आणि चंद्रपूर आगार यासाठी बंद आहे की या पडोलीच्या एरियाच्या साईडला जो फ्लॅशचा डस्ट होता तो सतत 3 ते 4 दिवसापासून पडून होता। त्याच्यामध्ये एक ट्रक पण पलटी झाला आणि योगायोगाने काल रात्र येताना आमच्या वाहकाचा अपघात झाला। संदीप वनकर म्हणून आहे, ते 32 वर्षाचे आहेत आणि निवड 6-7 महिन्याची त्यांना मुलगी आहे आणि आज त्याचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। आता यासाठी आम्ही पूर्ण डेपो बंद केलेला आहे। बंद यासाठी आहे की यासाठी कोणता चालक जबाबदार नसून ती जे डस्ट आहे ती डस्ट जबाबदार आहे आणि त्या डस्टच्या मालकावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे आज इथं कार्यरत कार्य करणारे पूर्ण आरटीओ ऑफिसर आहे, ते पोलीस ऑफिसर आहे। आज हा जो प्रकार आहे निव्वळ 300 मीटरच्या अंतरात घडलेला आहे, जेव्हा की इथं पोलीस स्टेशनचे लोक आरटीओचे लोक 10 वेळा चक्रा मारतात। ट्रंक रूट आहे तो। मग अशाही परिस्थितीमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हे लक्षात नाही ही लाजिरवाणी बाब आहे। जेवढे काही उच्च शिक्षित मोठमोठे पदाधिकारी आहेत ना, एसपी असो, कलेक्टर असो, कोणी असो, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की ही गोष्ट जर आपल्या चंद्रपूरसाठी किंवा जनतेसाठी घातक आहे तर त्यांनी तात्काळ स्वतः तिथं उभं राहून ती गोष्ट रिलीज करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ती केली नाही। जेव्हा की पहिल्याच दिवशी टँकर पलटी झालेला होता, त्या काळामध्ये त्यांनी जे काही नियोजन केलं होतं ते अपूर्ण ठेवलं। यासाठी हे अधिकारीसुद्धा स्वतः जबाबदार आहेत। त्यामुळे माझं म्हणणं आहे की या अपघातामध्ये जो आमच्या कर्मचाऱ्याचा जीव गेला त्यापासून त्याला कंपन्सेशनची आमची मागणी आहे, कमीत कमी 50 लाख रुपये त्याला। आणि ड्रायव्हर आज इंज्युअर आहे। आज होऊ शकते ड्रायव्हरावर काही गंभीर होऊन ड्रायव्हर म्हणजे चुकीनं काही घडू नये, परंतु त्यालासुद्धा अत्यंत असा मार लागलेला आहे। त्यामुळे तो म्हणजे मेजर इंज्युअर आहे। त्याच्यामुळे त्याचीसुद्धा पूर्णतः जबाबदारी यांनी घ्यावी आणि तात्काळ त्याचं नियोजन करावं, त्यांना कंपन्सेशन द्यावं। एक तर नाही तर अशा घटना पुढे घडू नये याचीसुद्धा जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी होती। आणि मूळ मागणी जी होती की बाबा हे स्वच्छ साफसफाई करण्यात यावी, ते त्यांनी कामाला लागलेलं आहे। आणि त्या स्वतः जाऊन त्या घटनास्थळीला आम्ही भेट दिली आणि त्यांनाही सांगितलं काही पूर्णतः साफ झालं पाहिजे, या पद्धतीने बोलून आलो। आज आता यांनी आम्हाला मालक येईल बाबा, ते चड्डाजी येणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी याकरिता आम्हाला आमच्या रामनगर पोलीस स्टेशनचे PI जे होते ते आम्हाला चर्चेकरता आले, त्यांनी भेटायला सांगितलं होतं। आणि आम्हाला ही आशा होती का प्रवाशांना जनतेला त्रास देणे आमचा कधीच उद्देश नसतो, आम्हाला हक्क पाहिजे आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो। मात्र इथं अजूनपर्यंत चड्डा वगैरे हे कोणी आलेले नाहीत। निव्वळ यांनी समौपचारिक पदाची बैठक घेतली, औपचारिक पदाची बैठक घेतली, चर्चा केली, कोणीही आलेलं नाही। म्हणजे प्रशासन हे पोलीस स्टेशन पडोली हे सुद्धा किती जागरूक आहे याची सुद्धा एक प्रतिमा आपल्या समक्ष येते।
म्हणजे जेणेकरून चंद्रपूर आगार बरेच वाजतापासून बंद आहे, पण याची कोणालाही देणं घेणं नाही असे चिन्ह दिसते. परंतु जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही, त्या प्रवाशांना लागले त्याबाबतची सुद्धा जबाबदारी हे असे लोक म्हणजे अपघातास कारणीभूत अशी कंपनी घेणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचा डेपो चालू करणार नाही, हेच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. इंगोले म्हणून चालक आहेत, ज्यांच्या पोटाला लागलेलं ऑपरेशन चालू आहे. सुचवारकडे त्याच्या भरती आहेत, त्यांना 2-2.5 लाख रुपयाचा आता सध्या खर्च आहे. आणि संदीप वनकर जे वाहक आहेत ते मरण पावलेले आहेत. ते आता आमचं सगळं खूप दुःख झालेलं आहे, कारण तो एक आमच्यातला प्रामाणिक माणूस गेलेला आहे. आणि प्रवासी किती? 12 ते 13 प्रवासी काहीतरी त्यांना 16 प्रवासी इंज्युअर्ड झालेले आहेत. त्यांचीसुद्धा काळजी घेणे अत्यंत अपेक्षित आहे. आज जे एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली पडोलीमध्ये, ज्या घटनेमध्ये चड्डा ट्रान्सपोर्ट हे मुख्य कारण ठरलं आहे. कारण असं ठरलं आहे या पडोली एरियामध्ये चड्डा ट्रान्सपोर्ट, DNR ट्रान्सपोर्ट, अदर ट्रान्सपोर्ट हे नेहमी रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे करून निघून जातात. तर काल जे घटना घडली, ॲक्च्युली घटना अशी घडली की 2 दिवसा अगोदर एक चड्डा ट्रान्सपोर्टचा बल्कर हा ॲशनी पूर्ण भरून पलटी झाला होता. तर पलटी झालेला ॲश तो पूर्ण रस्त्यावर पसरलेला होता. तर काल रात्री हे 12 ते 1च्या सुमारास तिथे एका बसला आणि ट्रकनी धडक झाली व त्या बसमध्ये धडक असताना 13 जखमी व बसचे कंडक्टर हे जागीच मृत पावले व ड्रायव्हर हे दोन्ही पाय गमावून बसले. तर मी सरपंच या नात्याने व गावकऱ्यांच्या नात्याने एकच इच्छा आहे की जो मृतक झाला त्याला त्याची नुकसान भरपाई मिळावं आणि जे 13 लोक जे अपघातामध्ये ज्यांचा कमी जास्त झाला आहे त्या ट्रान्सपोर्ट मालकांनी स्वतः त्याची भरपाई करावं. व आज गावातील सरपंच व नागरिक त्या घटनास्थळी गेले व तिथे आंदोलन केलं आणि तिथे एक जाणवलं की या शासनाचं सहकारी असूनही सुद्धा तिथे एक आम्हाला हे जाणवलं की शासनाचे पोलीस विभागातले लोकही असून सुद्धा तिथे रॉंग साईडने गाड्या चालवत होत्या. तर त्यांना कडक कारवाई केली पाहिजे व गावाकडून त्यांना एवढंच मागणं आहे की त्यांना जे काही नुकसान भरपाई झाली आहे ते नुकसान भरपाई करून द्यावं एवढीच आहे. आणि यांच्यावर ठोस कारवाई करावं की जेणेकरून ही घटना दुबारा झावं नाही आणि मालकावर कारवाई करावी एवढी विनंती आहे गावकऱ्यांची. बस आम्ही 3 दिवसात लगेच अल्टिमेट देऊन आम्ही मोठं आंदोलन करू आणि तेही घटनास्थळी करू, याची शासनाने व प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. काल रात्री 11:30 ते 12च्या दरम्यानची घटना आहे. नागपूरवरून चंद्रपूर येणारी बस ही कोंडानगर फाट्याजवळ एक ट्रक उभा होता, त्याला पाठीमागून धडक दिली. त्या धडकेमध्ये कंडक्टर हे जागीच मरण पावले आहे आणि जे बसचे चालक आहे ते गंभीररित्या जखमी आहे. त्या संदर्भात आम्ही बाकीचे जखमी होते त्यांना रुग्णालयात आम्ही दाखल केलेलं आहे आणि जो ट्रक मालकचा जो चालक आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.